धडा 12वा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. एक चल समीकरणे. इक्वेशन्स म्हणजे समीकरणे. सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? उकल. तर सोल्युशन मीन्स द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिव्हन इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. नंतरचा पॉइंट आहे सॉल्विंग अन इक्वेशन मीन्स टू फाइंड द सोल्युशन of the equation. Third point, the equation obtained by performing the same operation on its both sides does not change its solution. Using this property, we obtain new but simpler equations and solve the given equation. The operations done on both sides of an equation are: first, to add the same number from both sides; second, to subtract the same number from both sides; third, to multiply both sides by the same number; and fourth, to divide both sides by the same non-zero number. म्हणजेच काय की आपण जर एखादं समीकरण सोडवतोय, त्याचं सोल्युशन आपण काढतोय, त्या समीकरणाची आपण उकल काढतोय म्हणजे काय की अशी व्हॅल्यू आहे चलाची, अशी व्हॅल्यू. व्हेरिएबल म्हणजे काय तर चलाची अशी किंमत आहे की त्या समीकरणात ती किंमत आपण मांडली तर ते समीकरण सॅटिस्फाय होतं. ते समीकरण त्याची म्हणजे समीकरणाची आपण उकल शोधली असा अर्थ होतो. समजा फॉर एक्झाम्पल x + 5 = सपोज 15. आता ह्या समीकरणाचं आपल्याला सोल्युशन हुडकायचं आहे किंवा ह्या समीकरणाची आपल्याला उकल काढायची आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, दोन्ही बाजूला, तर समीकरण म्हणजे काय तर इक्वेशन आणि ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आता आपण काय करणार आहोत, -5 करणार आहोत. म्हणजे दोन्ही समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपण 5 हे वजा करणार आहोत. तर -5च का करणार आहोत तर कारण आपल्याला x ची किंमत पाहिजे त्याच्यासाठी. मग इथे आपल्याला हे 5 नकोयत. मग आपण काय करणार, हे 5 नकोयत तर ह्याच्यामध्ये -5 टाकले तर इथं उत्तर काय येणार आहे, ह्याचं +5 आणि -5 बरोबर 0 येणार आहे. म्हणून आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 ने वजा करू किंवा 5 वजा करू. म्हणजेच काय x + 5 + 5 बरोबर 15 - 5. तर समीकरणाची उजवी बाजू कोणती आहे, ही, आणि समीकरणाची डावी बाजू ही. RHS राईट हँड साइड आणि LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. मग उत्तर येते x बरोबर आहे 15 - 5 10. 5 - 5 काय येणार आहे 0. म्हणजे ह्या समीकरणाचं सोल्युशन काय आहे x बरोबर 10. ह्या समीकरणाची उकल काय आहे 10. x बरोबर 10 उकल किंवा सोल्युशन. आता तसंच आपण समजा दुसरं एक समीकरण बघू. x - 8 बरोबर आहे 16 हे समीकरण आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आणि हे कसं आहे, हे इक्वेशन कसं आहे, वन व्हेरिएबल आहे. ह्याच्यामध्ये एक चल आहे, फक्त एकच चल आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची. इथं आपण काय करणार, समीकरणाच्या दोन्ही बाजूला +1 करणार म्हणजे 8 मिळवायचे. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 8 ही संख्या मिळवू. x - 8 + 8 बरोबर 16 + 8.
मग उत्तर येत आहे एक्स बरोबर 24. 8 आणि 6 14, हाताला 1, 1 आणि 2 24. मग समीकरणाची उकल किती आली 24. म्हणजे दोन्ही आपण ऑपरेशन्स बघितले. आता टू मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय द सेम नंबर. आता समजा समीकरण असं आहे x छेद 3 बरोबर आहे 8. असं एक समीकरण घेऊ आपण. x छेद 3 बरोबर आहे 8. आता इथे आपण काय करणार आहेत, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणणार आहोत, मल्टिप्लाय करायचे. तर मल्टिप्लाय का करायचंय, तर कारण इथे डिवाइड केले, x डिवाइड 3 आहे, x भागिले 3 आहे, म्हणून आपण गुणणार आहोत 3 ने, कारण 3 3 हे कट होणार आहेत. मग त्यामुळे मग आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू, म्हणजे x भागिले 3 गुणिले 3 आणि 8 गुणिले 3. 3 1 3 आणि 3 1 3, म्हणजे x बरोबर आहे 8 3 24. मग समीकरणाची उकल किती आली 24. Therefore x equal to 24. म्हणजेच काय, तर आपण ही किंमत 24 किंमत ह्या समीकरणात ठेवली तर उत्तर किती येते ते बघायचे. 24 भागिले 3 बरोबर 8, म्हणजे 24 भागिले 3 किती 8, म्हणजे 8 बरोबर 8. LHS इक्वल टू RHS. म्हणजे आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे. मग ह्या समीकरणाची उकल किती आहे 24. सोल्युशन किती आलंय 24. आता आपण चौथा ऑपरेशन बघू. टू डिवाइड बोथ साइड्स बाय द सेम नॉन झिरो नंबर. फॉर एक्झाम्पल 3x इक्वल टू 24 हे आपण इक्वेशन घेतले. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला x ची किंमत काढायची. तर आपण आता काय करणार, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने भाग देणार आहोत, 3 ने डिवाइड करणार आहोत. आता आपण भाग देऊ. 3x भागिले 3 आणि 24 भागिले 3, म्हणजेच x बरोबर आहे 8. समीकरणाची उकल किती आली मग x बरोबर आहे 8. आणि 3 हा कसा नंबर आहे, नॉन झिरो नंबर, म्हणजे जो शून्य नंबर नाहीये, त्याने आपल्याला भागायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण हे पण ऑपरेशन बघितलं. टू डिवाइड बोथ साइड्स बाय द सेम नॉन झिरो नंबर. प्रॅक्टिस सेट 12.1. Each equation is followed by the values of the variable. Decide whether these values are the solution of that equation. म्हणजे काय, तर प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. तर आता आपण पहिलं गणित बघू. तर पहिलं गणित आहे x वजा 4 बरोबर 3. आणि इथे x च्या किमती काय दिलेल्या आहेत, वजा 1 7 आणि वजा 7, ऋण 1 7 ऋण 7. तर ह्या हे सोल्युशन आहेत का ते बघायचं आहे ह्या समीकरणाचे, किंवा ह्या उकली आहेत का ह्या समीकरणाचे. तर आपण एक एक किमती घालू ह्या समीकरणामध्ये. एकदा आपण x बरोबर ऋण 1 घालू, -1. समीकरण कोणतं आहे, x -4 इक्वल टू 3. आणि आता x ची किंमत काय करायची आहे, -1 ठेवायची. पुट x इक्वल टू -1, देन -1 -4 होतं का असं, नाही, हे -5 येत आहेत आणि 3, म्हणजे हे हा हे सोल्युशन नाहीये इक्वेशनचं. दिस इज नॉट अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ही ह्या समीकरणाची उकल नाही. त्यानंतर आपण x बरोबर 7 ठेवणार आहोत समीकरणामध्ये.
समीकरण तेच ठेवायचं, फक्त एक्सच्या किमती वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या. आता एक्स बरोबर किती ठेवणार आपण? 7. पुट, समजा हे उत्तर आहे असं गृहीत धरायचंय. आता आपण ह्याच्यात ठेवून बघायचं. 7 - 4 बरोबर 3. तर 3 बरोबर 3 म्हणजे हे सोल्युशन आहे. नंतर आता हे बघायची गरज नाहीये, पण आपण बघू आता. x - 4 बरोबर 3. पुट x इक्वल टू -7. -7 - 4 इक्वल टू 3. -7 and -4 -11. दिस इज नॉट पॉसिबल. म्हणजे हे नाहीये, हे सोल्युशन नाहीये. मग समीकरणाचं सोल्युशन कोणतं आहे? तर x बरोबर 7 हे समीकरणाचं सोल्युशन आहे. Therefore, answer equal to x equal to 7 असं आपण लिहिणार आहे. x equal to 7 is a solution of this equation. कारण ही किंमत जेव्हा आपण ह्या समीकरणात ठेवतो तेव्हा दोन्ही साइड सॅटिस्फाय होतात, म्हणून ही उकल आहे, हे सोल्युशन आहे. आता दुसरं गणित लिहून घेऊ आपण. दुसरं गणित आहे 9m बरोबर आहे 81. 9m इक्वल टू 81 and value of m are 3, 9 - 3. Decide whether these values are the solution of this equation. 9m equal to 81. Put m equal to 3. Therefore 9 into m into 81. 9 into 3 into 81. 27 येते. मग 9 गुणिले 3 9 त्रिक 27 नाही, म्हणजे m इक्वल टू 3 इज नॉट पॉसिबल. आता दुसरं व्हॅल्यू घेऊ आपण, दुसरी व्हॅल्यू